येस. नमस्कार. मी प्रकाश आवाड. आज एक मेंटल हेल्थ ह्या विषयावर आपण बोलणार आहोत. मेंटल हेल्थ प्रत्येक व्यक्तीची छान पाहिजे किंवा मेंटल हेल्थसाठी प्रत्येक व्यक्तीनं स्वतःसाठी काय निगा घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का की आपलं शरीर इतकं स्मार्ट आहे की आपल्या सोबत झालेल्या लहानपणीच्या काही घटना ती स्टोअर करून ठेवते. लहानपणी आपल्यासोबत कोणी भेटला असेल, लहानपणी अशा काही गोष्टी आपल्यासोबत झाल्या असेल की ज्यामुळं आपल्या माइंडला एक ट्रिगर झालं. या ट्रिगरमध्ये असेल की एखादी पर्टिक्युलर व्यक्ती बघितली तर त्यांना घाबरणं. जसे शाळेत गेल्याच्या नंतर एखाद्या शिक्षकांना घाबरणं. शिक्षक जरी आपलं नाव जरी घेतलं तरी आपण शांत बसतो. ह्याच्या असल्या गोष्टी, या गोष्टी आपलं माइंड किंवा आपली बॉडी स्टोअर करून ठेवत राहतं. या सोबत सोबत जसे आपण मोठं झाल्याच्या नंतर आपल्या गल्लीत, आपल्या घरात एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन सांगितलं जातं, तू शांत बस, नाही तर तुला ते आल्यावर तुला सांगेल, त्यांना मी तुझं नाव सांगेल. यांनी काय होतं ना की छोट्या छोट्या गोष्टी आपल्या माइंडला कुठेतरी ट्रिक करताय की नाही, ती व्यक्ती खराब आहे किंवा ती शिक्षक खराब आहे. मग आपण त्या व्यक्तीला घाबरायला चालू होतं. कालांतराने घाबरणं इतकं वाढतं की आपल्या माइंडला एक शॉक असतो तो कुठेतरी. मग ते कितीही दिवसाच्या नंतर ती व्यक्ती भेटली, वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षाच्या नंतर जरी भेटली, आपण माइंडमध्ये सगळं विसरून जातो. पण आपली बॉडी काय करते की ती पर्टिक्युलर ती व्यक्ती ज्यावेळेस भेटते आपल्याला, ती व्यक्ती भेटल्याच्या नंतर आपल्याला लगेच ट्रिगर होतं, अरे याला घाबरायचं, म्हणून आपण तसं रिॲक्ट करायला चालू करतो. त्याच्यासोबत काही घटना अशा काही घडतात, परिवारात असेल, मित्रमंडळीत असेल, की या घटनेमुळं माणूस शॉक होतो. एक असे काहीतरी घडते, शॉक बसतो माणसाला. मग याने काय होईल, बॉडी ती शॉक स्टोअर करून ठेवेल. जसे बॉडी ती शॉक स्टोअर करते, तसं काही ती पर्टिक्युलर ती सिच्युएशन आली, तशी वेळ जर आली की आपल्याला त्या गोष्टी परत आठवायला चालू होतं. म्हणजे आपली बॉडी अशा काही चांगल्या, काही वाईट गोष्टी इतक्या स्टोअर करून ठेवते की कितीही वर्ष झाले ते ऑटोमॅटिक आपल्याला परत पर्टिक्युलर ती जागा, ती व्यक्ती किंवा ती वाहन असेल, काही गाडी, मोटरसायकल असेल, या गोष्टी आपल्याला बघितल्यावर ते आपली ती मेमरीज जागी होती. ठीक आहे, ज्या शॉर्ट मध्ये आहे त्या ओके. पण एखाद्या वेळेस असे मानसिक आघात बसतात की आवडत्या व्यक्तीनं सोडून जाणं, आवडत्या व्यक्तीच्या आठवणीमध्ये माणूस इतका गुंतून जातो की वर्ष वर्ष, 2-2 वर्ष बाहेर निघत नाही. मग याने काय होईल की आपली जी मानसिक हेल्थ आहे, आपल्या मानसिक हेल्थवर याचा विपरीत परिणाम व्हायला चालू होतो. एखाद्या गोष्टीमध्ये आपण जास्त डीप मध्ये विचार केला तर आपले थॉट पॅटर्न चेंज होतात. जे माणसानं आनंदी राहायला पाहिजे, हे पॅटर्न चेंज व्हायला चालू होतात. त्या गोष्टीविषयी जास्त चिंतन, जास्त मनन आपण आपल्या मनामध्ये करायला चालू करतो. त्यामुळे काय होतं की आपल्या आजूबाजूला काय चाललंय आणि आपल्याला करायचं काय, याचं भान व्यक्तीला राहत नाही. अशा व्यक्तीविषयी जर आपण जास्त विचार करायला लागलो तर आपली माइंड आहे ना, हळूहळू आपल्या बॉडीला त्या प्रकारात किंवा त्या सिच्युएशन मध्ये घेऊन जायचं काम करतं. ज्या सिच्युएशन मधून आपण 2 वर्ष अगोदरच बाहेर निघायला पाहिजे होतं, त्या सिच्युएशन मध्ये आपलं माइंड आपल्याला घेऊन जात राहतं. पर्यायी मग आपण डिप्रेशन, ताण तणाव, चिंता, हे ज्या गोष्टी आहे, या गोष्टी ऑटोमॅटिक आपल्या जीवनामध्ये यायला चालू होतात. आणि ज्या व्यक्तीच्या आयुष्यात डिप्रेशन एंट्री मारताना, टेन्शन एंट्री मारताना, ती खूप त्रासदायक असते जीवन. त्याच्यामुळे आम्ही तरी सांगेल की मानसिक हेल्थ प्रत्येक व्यक्तीची गरज आहे, काळाची गरज. आजच्या युगामध्ये मानसिक हेल्थ सांभाळणं ज्यांनी केलंय त्यांच्यासाठी खूप सोपं आहे हो. ज्यांचं नाही आहे त्यांना खूप अवघड आहे. कारण व्यक्ती काय करते ना, प्रत्येक वेळेस काहीतरी कारण देत असते की मला वेळ नाही, मला वेळ नाही, मला वेळ नाही. दुनियामध्ये सगळ्यांना 24 तास आहे. असं नाही की तुम्हाला 10 तास आहे किंवा 4 तास आहे आणि आमच्या सारख्या व्यक्तींना 24 तास आहे. दुनियामध्ये सर्वांना 24 तास आहे. तर आपल्या वेळेचे नियोजन आपण करायला पाहिजे. आपली मानसिक हेल्थ ही जिम्मेदारी आपलीच आहे. आपण चांगली स्वस्थ ठेवायला पाहिजे. आपलं शरीर आपण स्वस्थ ठेवायला पाहिजे. पण
क्षुल्लक कारण, एक दिखावा म्हणता येईल, मी तरी दिखावाच म्हणेन. कारण दिखावा करण्यासाठी नाही नाही माझ्याकडे वेळ नाही, मी खूप बिझी आहे, काहीच करत नाही. तुम्ही बिझी असून सकाळी उठल्याच्या नंतर मोबाईल हातात असतो, पहिले तर 2 तास त्याच्यात जातात. वेळ मिळाला की परत मोबाईल हातात असतो, परत त्याच्यात 1-2 तास जातात. त्या मोबाईलमुळं, हे इलेक्ट्रॉनिक गॅजेटमुळं कमीत कमी 3 ते 4 तास त्यामध्ये वाया जातात आपले. पण त्यापेक्षा जर सकाळचा 1 तास स्वतःला दिला, तर तुमचं शरीर निरोगी राहील, तुमची मानसिक हेल्थ स्वस्थ राहील. आणि ज्या व्यक्तीची शारीरिक मानसिक हेल्थ स्ट्रॉंग असते ना, तो काही पण करू शकतो. मग दिवसातले 24 घंटे त्याला पण खूप होतात. त्याच्यात तो अजून आहे त्या कामापेक्षा जास्त कामाकडे वळतो, जास्त चांगले विचार करायला. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो की जसे मानसिक हेल्थ बिघडते, डिस्टर्ब होतं, डिप्रेशन मध्ये जाते माणूस, जास्त विचार करायला चालू होतं, थॉट पॅटर्न चेंज होतात. त्यावेळेस कार्टिसोल नावाचा एक हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये रिलीज व्हायला चालू होतो, जो फॅट वाढवतो. आणि वाढलेला फॅट जर तुम्हाला माहिती आहे, एक्स्ट्रा झालेलं वेटनं काय काय आजार, म्हणजे वाढलेला वेट आजाराचं माहेरघर, वाढलेला फॅट आजाराचं माहेरघर. आणि हाच फॅट तुम्हाला हार्ट हेल्थ, स्ट्रोक, ओबिस, बाकीचे जे काही तुमचे लाईफस्टाईलचे 70% बॉडीचे आजार आहेत, ते सगळे आजार, इवन हाच वाढलेलं वेट आणि हाच चरबीचा प्रकार जो आहे ना, आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर चेंज करतो सर. बोन अलाइनमेंट सगळी चेंज होऊन जाते. आणि ज्यावेळेस बोन अलाइनमेंट आपली चेंज होते, आपल्याला उठणं बसणं शक्य होत नाही, ते जीवन जगणं त्या तिथून पुढे खूप असह्य असतं. त्यासाठी आपली स्वतःची काळजी आपणच घ्यावा, आपण स्वतः कसं आनंदी राहा याच्यावर लक्ष द्यावं. मग मानसिक हेल्थ चांगली ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे? मानसिक हेल्थ जर चांगली ठेवायची, तर रोज सकाळी तुमचं वर्कआउट, योगा, सायकलिंग, वॉकिंग, जी ऍक्टिव्हिटी तुम्हाला करता येईल ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची. मानसिक हेल्थ चांगली ठेवण्यासाठी तुमचे आवडते काहीतरी संगीत असेल, भजन असेल, ते ऐका. मानसिक हेल्थ चांगली ठेवण्यासाठी काही निसर्गाच्या सानिध्यात, जर तुम्हाला निसर्गाचं आवडत निसर्गाच्या सानिध्यात जा. आणि निसर्गाच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर माइंड एकदम फ्रेश होते, हा तुमचा अनुभव सुद्धा असेल. तुम्ही सांगा आठवा ना कसा. त्याच्यानंतर जर मानसिक हेल्थ चांगली ठेवायची असेल, तर आपल्या स्वतःला ध्यान धारणा करणं गरजेचे, मेडिटेशन करणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस करते व्यक्ती, त्याची मानसिक हेल्थ सुधारते. मानसिक हेल्थ सुधारल्याच्या नंतर त्यांचे थॉट पॅटर्न चेंज होतात, त्यांची विचार करण्याची क्षमता वाढते. येस. सो आजपासून सगळ्यांनी एकच ठरवायचंय की मी माझी मानसिक हेल्थ सुधारेल, ही ती माझी जिम्मेदारी आहे. मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. मेरी हेल्थ मेरी जिम्मेदारी. येस. सो थँक्यू.